लव यू मेरी जान. वर्षा लव यू मेरी जान. अरे दोन अरे दोन. बसा एकत्र यार. तर नमस्कार सर्वांना. आज आहे आपली फ्रेशर्स पार्टी आणि आपल्यासोबत आपले अरे सर चला आपल्या चॅनलवर भेट. गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार. आज डेट किती आहे? 16 ऑक्टोबर. आज आपला आहे फ्रेशर आणि आपली तयारी अशा प्रकारे सुरू आहे. आपली बेबो बुलेट पण आलेली आहे पहिल्या दिवशी. आता करूया आपण इथनं कंटिन्यू फ्लॉग. व्हॉट्सअप गाईज, नमस्कार. मी प्रसन्न. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 16 ऑक्टोबर, खूप फास्ट बोलून. आज आहे 16 ऑक्टोबर. आजचा विषय म्हणजे आज फ्रेशर आहे. आपल्या सिनियर्सने आपल्यासाठी फ्रेशर ऑर्गनाईज केलं आहे. सो आता इथनं प्रेप करून इथलं तर आवडलं. आता मी तुम्हाला मागचं दाखवू शकत नाही, जरा खूपच कसं आहे. पण इथनं आवडलं आपण निघालो आहे तनिषा घरी. आपलं ड्रेस कोड म्हणू शकतो ते आहे. आता काय आहे ते तिथे गेलं तुम्हाला दाखवतो. आपण भेटू तिथे. चला. तुम्ही ब्लॉगर करू, तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये घेण्यात येईल. हे आपले ह्यांचे बारके भाऊ. नाव सांगा तुमचं सर. सांगते बघितलं का. हा कुणाला आपला भाऊ कॉन्टेंट देतोय का नाही. कॉन्टेंट देणार ना. कॉन्टेंट नाचून दाखव. आपण तान्याच्या घरी पोचलोय. अजून आपण ड्रेपर घातल्याने जेवतोय आम्ही. आता ड्रेपर घातल्यावर भेटू तुम्हाला. तान्यानं झालाय. आतली ड्रेपर झाली रेडी. ब्लॅक दिसतोय पासून. ठीक. थांब आपण पोचलोय कॉलेजमध्ये. युट्यूबर अजून एक आवले. हे तान्याला काय म्हणते? तान्या सबस्क्रायबर नाही, युट्यूबर आहे तो. हा युट्यूबर आहे. कसा दिसतोय तान्या? कसा दिसतोय आमचा? तर गाईज तुम्हाला बोललो होतो मी. त्याला पिकअप केलं. मी पोचलो कॉलेजमध्ये. आपल्या ब्लॉगवर भेटला आणि इथून आता आपले ब्लॉग सुरू होतोय. इथे सगळी पब्लिक बघा. ही आपलं एंट्री गेट आहे. इथनं सगळं इथे ह्या रूममध्ये सगळी मिस्ट्री आहे. हे आज आंघोळ करून आली. दररोजच करते. ठीक आहे, चांगली दिसते. आणि तू पण चांगली दिसते. कशी काय चुकीनं. मोरचा पिसारा हो आज फुलला आहे. आपल्या ब्लॉगरनी ब्लॉग सुरू केलेला आहे. लेट्स गो. आपण भेटूया इव्हेंट सुरू झालं. बाय बाय. आमची गँग चिकनू 1. हे कोण आहेत? हे दाजी आहेत आमचे. पोरं. सॉरी पाजी हात करत होतो तुम्ही. पाजी रोज भेटलं का? लस्सी पिऊन आला ना. लस्सी इथे लस्सी दिली नाही. Absolutely. Their constant support, motivation, and guidance is the reason we are standing here today. सल्लू भाई बघते का? सल्लू भाई. We start with function. Anchor set. सगळं सेट. पेट्रोल सेट. आता बघूया आपण कसं काय इव्हेंट होतोय. पहिला रॅम्प वॉक सुरू होतोय. आपले जजेस पण सेट झाले. जजेस दिसतात का? जजेस दिसतात. आणि आपला हा पण सेट झालेला आहे. आपला सर्व BBAचा तो पण सेट आहे. सल्लूबाई पण सेट. आता इथून होईल सुरू. Guys, make some noise. That is that.
Make some noise. सगळे हे बघा डान्स चाललाय गर्ल्स डान्स आले आले राजा आले राजा आले आले दरवाजा लावा jangan sampai डोक्यात करणार रे डोक्यात रे मास्टर वाढवताय की आता नाही रे गाण्यात तसं आहे ते मस्त कमी इथनं कमी 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 रोज फोन दुसऱ्या तसं नाही रे आता येत झालं काय मला आता बरोबर Make some noise on this. तर काय आपला पहिला सेशन पहिला इव्हेंट झालेला आहे म्हणजे रॅम्प वॉक आणि डान्सचं सेशन आणि प्राचीला वाटतंय की चांगला झालाय आता काय करायचं तुला झालं नाही तेच ठीक आहे आता आता लंच नावा सोडलंय लंच नावा आम्हाला मोठे मोठे ब्लॉगर आले शोधमध्ये कोण आले मोठं हे दिसते काय रे हे दिसते का दिसते ए ब्लॉग चाललाय नाही येणार ती तर आपलं पहिलं सेशन झालं फायनली आपल्याला पहिलं सेशन झालेलं आहे आपलं रॅम्प वॉक आणि डान्स झालेला आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये रॅम्प वॉक आणि डान्स बघायला भेटतील आता मी क्लिप काय जास्त काढले नाही पण मी क्लिप घेईन आपल्या सिनेमाकडून तुम्हाला दाखवेन कसं आणि आता आपलं जेवणाचा कार्यक्रम जेवण मग नंतर राहिलेला जो गेमचा वगैरे तो आणि session तुम्हाला चालू दाखवतो आहे. जेवणाचं ताट त्यांनी काय आपल्याला प्रिपेअर Yes, bye. बेस्ट इज अ बॅक
हे डेकोरेशन बघा. आपण भेटूया जेवल्यानंतर. हाऊ वाज आवर ट्रिप? कोंबडी धरून लंगडी घालायला मावळा मी हाऊ वाज आवर डान्स? थँक्यू फॉर कमिंग. हाऊ वाज आवर डान्स? It was all good. Everything went very well. Boys were like the rocking stage. थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. फिक्स चिकन नाही ना व्हेज आहे सगळं, त्याच्यात बटाट्याची भाजीच असतात ना. सर जेवाया. चिकन सलाड. दिस इज shawarma and this is the मटर पनीर. Combination of veg and non-veg. This is biryani plus fried rice and there is naan. येस 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 वी हॅव देअर. पोट व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला डेझर्ट. येस गर्ल. अरे सर मला बोलतो तो. अरे आम्ही कोण नाही, सरांना बोललो होतो तो. बोल बोल काय म्हणते, कसा झाला रॅम्प वॉक? एक नंबर. आता हे बघ ताट चाटून खावा. काय आहे जेवाय बसा. एवढं कॉन्टेंट काढणार तुम्ही? पप्पी द्या. आता बघा हे सगळे हे बघा सिनियर्स बाय सिनियर्स आपले ओपी सिनियर्स भेटल्यात. चपातीला तेल कमी आहे. ए सिनियर मॅम जेवायला मॅम. चला आता जेवाय बसूया. सिनियर मला सांगायचं पाम तेल आणले बाटली. बघा असं चविष्ट ताट चविष्ट म्हणजे खाल्ल्यानंतर सांगू आम्ही, पण आता दिसले तर भारी. रिव्ह्यू देतो. रिव्ह्यू दे. दिस इज चपाती. दिस इज चपाती. टेक अ बाईट ऑफ. नाही घेतला भाजीचा अँड डायरेक्ट तोंडात. हाव इट इज? हाव इज द फूड? हे अजून ओपनच खाल्लं. ए तुम्ही I was taking a bite of paneer. वेट अ मिनिट. I was taking a bite of paneer. ओके. Yes, this is the bite of paneer. There is no paneer. This is only masala. अरे आहे ना पनीर. Yes, आहे but ते खाली गेले. ओके ठीक आहे. हाव इज पनीर With salad. अँड शिरा. This is super combination. Eat which shira. I eat. Eat shira. Yes. Now eat. I want to see you while eating shira. Yes. How is the shira? I think it is pineapple. हातानं खाणे Is- हा हा. मराठ्यांचा गुणधर्म आहे. अँड हातानं चमचा चव. विसरून आपण हातानं सर्वांनी खाल्लं पाहिजे. ही माझी नम्र विनंती सर्वांना. पोट भरतं हाताने. हाव इज पायनॅपल शिरा. Pineapple. Perfect. I will take a bite of rice. Yes, it is pulao, I guess. Mixed veg. And perfect. Superb. आमचे पार्टनर कुठे गेल्या? Partner is coming. Superb. अरे पार्टनरसाठी थांब जरा. जेवण इतकं छान आहे की लिटरली मला आली कॉन्टेंट घ्यायला. या करा. सारखा ब्लॉग करू नका. जेवलीस? प्रसन्न रे तू खा ना. अरे तुझ्यासाठी थांबलोय. अरे मला वेळ लागेल, तू खा आधी. तू नाही जेवणार तर आम्ही कसं जेवणार? ये जेवायचं. पनीर boy, मला पनीर भेटलेलं आहे या ठिकाणी. हा. त्यामुळे मी आता पनीरचं बाईट घेतोय. खावा. पनीर आपल्याला ताजं आहे का शिळे बघायचं. कसं आहे पनीर? ताजं. एक नंबर. आता आपण आपल्या स्टँडर्ड पोळे आलेला जेनजीज मुली. जेन्झीज. त्यामुळे आपण आता स्पूनचा वापर करतो. हा मगाशी आपण हाताने खाल्लं. मगाशी आपण हाताने खातो आता आपण स्पूनने खातो कारण की आपण आता झाले स्टँडर्ड. त्यांच्याकडं असे 5 स्पून आहेत आणि हे नका काढली नेल्स. नेल्स आहेत हे बघा केवढे. 5 स्पून घेऊन फिरते ते. हाताने खाणार ना तू? प्रोफेशनलिझम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस कॅम्पस. येस. चला आमचं जेवण चाललंय आणि त्यांना काय ते सुचलंय, त्यांना काय ते सांगतोय. क्वालिटी आणि क्वांटिटी खायची असेल तर यायला लागते अमरदादा काटकरांकडे. स्वतः अमरदादा काटकरांनी बनवले हाताने त्यांच्या. इकडे या इकडे. तुमचा एकदम चविष्ट. थाळी देऊन सत्कार घेऊन थाळी देऊन सत्कार घेतो. नमस्कार. क्वालिटी आणि क्वांटिटी. सगळ्यांना अशा पद्धतीने दिसतं. तर सगळ्यांना तर सगळ्यांना अशा पद्धतीने आजचं जेवण आवडलेलं आहे.
एक नंबर. आणि जो पण इव्हेंट ऑर्गनाईज करतो त्याची हीच इच्छा असते की आपण जे ऑर्गनाईज करतोय ते चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट झालं पाहिजे आणि ते झाले. सगळ्यांना जेवण आवडले असं नाही की तोंडावर सांगतात झाले ना आवडलं नाही असं बॅकआउट नाही. तर चांगले झाले, सगळ्यांना आवडले, सगळ्यांना बघतो, सगळ्यांना भूक लागली, सगळे एकदम मुरुगुरून जेवतात. आवडले. आपला इव्हेंट पण चांगला चालला. थोडं ऑडिओ सिस्टीम थोडीशी प्लस मायनस 50-50 चालू आहे पण सगळ्यांना आवडले ना. एच.डी. महाराजांमुळे आम्ही थोडा रिस्ट्रिक्शन्स आहेत आम्हाला, त्यामुळे आम्ही जास्त आवाज सोडला नाही. काय म्हणणं? एक नंबर नियोजन. क्रेडिट टू अमरदादा काटकर. क्वांटिटी पनीरची क्वांटिटी खायची असेल ऑल BBA सेकंड इयर स्टुडंट, नॉट ओनली मी. येस. तर गाईज आता जसं तुम्ही बघितलं आपलं जेवण लंच झालेलं आहे. इथून आता आम्हाला एक लास्ट आय गेस हिडन टॅलेंट असा एक इव्हेंट आहे. त्यानंतर आम्ही चिप्स टाकलेत, रँडम चिप्स, म्हणजे आपण पुढचं नाव लिहायचं, आपलं नाव लिहायचं नाही आणि त्यात तुमचे थॉट्स लिहिले. तुम्हाला कोणाला कन्फ्युज करायचं असेल ते लिहू शकता, तुमचं नाव करणार असं आता आहे. आता हिडन टॅलेंट झालं त्यात आमचं त्यानंतर माझं एक वॉक आहे आणि त्याच्यानंतर जे गेम्स अरेंज केले ते गेम्स होणार. तर आता आपण बघूया पुढचं, आपण हिडन टॅलेंट बघूया, कन्फ्युजन पण बघूया, तुम्हाला काय दाखवेल आणि त्यानंतर गेम दाखवेल. भेटूया. रील करायचे त्याचं आपल्याला रील्स करायचे त्याच्यात ते घेतले का विकी अजून काय Prasanna's support felt and fairly near. With Tanish madness, we did forget everything. Arthur was talk nonsense and never done sour. Still without him, something felt like left out. Then comes Shirish, talks more than things. His energy is wild, but we never refuse. Vaishnav stays quiet, a little shy in tone, but his silent support speaks louder than the tone. Siddesh stays quiet when girls are around, but talks about cars when his fashion unbound. And all our boys, from first bench to the last, together we will make memories that will forever last. One goes to Ocean, the both move further, laughing like it's a mission. No one goes ahead of them. At lunch, we join our benches side by side. One big bite, only way back inside. We shared every moment, sincere and true, from classroom laugh to childhood cool. Ashish Sir, with his friend is mine, made us feel easy and fun always. Made no evil eye ever touch our bone. This circle of friendship so deep and founded. Though this memory already feels like a, we are in first year and this is just तर काही टॅलेंट झालेले आहे. आता इथनं आपल्या गेम कॉर्डिनेटरकडं माईक गेलेला आहे, म्हणजे आपला कृष्णादा तापलाय. इथून गेम सुरू होते. ठीक आहे. नाही बाबा, आम्ही पुशअप करणारच नाही. आता पुशअप चॅलेंज फर्स्ट गेम बॉईज. तर बघूया. आता त्याने बिना गेलाय. त्याने आपल्या त्याला सपोर्ट आहे. तर बघू त्याने किती मारतोय पुशअप. 20 नाही 50. सल्लू भाई सल्लू भाई स्टॅमिना. लेट्स गो. आता बघूया काय विषय काय नाही. परत नाही खेळणार. परत पुशअप जाऊ दे. हे नाही. लेट्स गो पुशअप. कॉर्डिनेटर मध्ये नको रे.
टनी टनी पळू नका पळू नका अरे दोन एक नंबर फर्स्ट गेम झालेला आहे पुशअप चॅलेंज बॉईजचा आणि आपलं सेक्सी बॉय कोण जिंकणार माहिती आपल्याला विनर तर माहिती का इंट्रोडक्शन करून देतो. माझे नाव गणेश सिल्सकर. मी मुंबईमध्ये ऍज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतो. बघूया ओके. ऑगियन कॉकरोच ऑगियनच्या शेपटीला शार्क माशानं पकडले असा एपिसोड आहे. कसा होतोय बघूया. लक्षात ठेवा इथं स्क्रीन आहे. आज का दिन है बड़ा सुहाना, आज का दिन है बड़ा सुहाना, ऑगी बन गया है स्विमिंग का दीवाना, बीच समंदर में जाके डुबकी लगाए, लेकिन खराब उसकी किस्मत, उसकी पूंछ एक शार्क के चक्कर में आई. बच्चा पार्टी मत कर टेंशन खाने के लिए, ऑगी के कॉकरोच के लिए हो जाए ना जरा जोरदार डाले. सुबह सुबह स्विमिंग करने का मजा कुछ क्या है. I just love swimming. भैया मेरे भूत को क्या हुआ. हे शार्क मेरे भूत को छोड़ दे. भैया आपका क्या डर क्या कुछ और नहीं तो मेरी चेंजेस में क्या बचाओ. तोड़ दूंगा लाश बिछा दूंगा. पकड़े के लिए जाती है शेर की नहीं. मेरा भाई एक बिल्ला है मगर उसका दिल तो एक शेर का है. सीधी तरह से तेरे भाई को छोड़ दे वरना तोड़ दूंगा सारे दांतों का दूंगा. और आओ मेरा नाम है बॉब बलून बॉब अभी भी दिल से चुरा ना बॉब. सीधी तरह से अभी को छोड़ दे वरना करूंगा तेरे फाटू दीजिए. लेकिन ठीक का बड़ा तुम्हारा है कैसे डब्ल्यू में और की सदा ना मेरा क्या. अरे क्या हमारे इसका कोई और करे ना हमारा तो संसार आसमान पे पहुंच जाता है. सीधी तरह से अभी को छोड़ दे बदल में तेरी जिंदा बहुत बड़ा है. ये शार्क को सोच दूंगा बहुत बड़ा है. किसका भूखा कुत्ता उल्टा के लाता है उसका उस शार्क को काटी मेरे पास ले गया. उसको मैं मस्त तेल में फ्राई करके आमलेट के साथ खाया. Crazy. I don't देने का इस शार्क के भेजे में केमिकल हो जाए बिना प्रकार से इसका रंग परिवर्तन नहीं होएगा. जब भी छोड़ो कोने में एक टप्पी दे दे तो ऑपरेट गैंग अल्लाह. फिर क्या था शार्क की हो गई पिटाई ऑगी की हो गई रिहाई. मोरल ऑफ द स्टोरी हर की एक उंगली से काम नहीं बनता तो सारी उंगलियां मिलकर मुट्ठी बन जाओ. जीत तुम्हारी होगी
जिंक योगी जब प्रति टोली उनकी हो जाए बंदरा जो करता क्रेजी बाबू भैया तो मुझे बोल जाओ ये हो नहीं सकता और मैं तुम्हें भूल जाऊँ ये मैं हाथ कर दूंगा क्या ट्राई करते गर्ल्स से आवाज काढू शकतो चला 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 हेलो मैं पूजा बोल रही हूँ हेलो आशीष सर मैं पूजा बोल रही हूँ क्या आपने खाना खाया शर्मा रही है ठीक है मैं बाद में देख लूंगी व्हिडिओ नीट काढ बाळा फोन उभं राहिले माहिती तुला सिरीज बाळा व्हिडिओ नीट काढ मस्त मस्त तर आता आपले लेक्चर भेटले त्याचा आवाज तुम्हाला दाखवून व्हिडिओ काढलाय त्याने जरा आपला ऍक्टर बनला होता तर त्या सरांनी 1 नंबर गाडी केली एकच आयुष्य रिअली अप्रिशिएट फॉर हिज आपल्या इव्हेंटला त्यांनी 4 चंद लावले मस्त एक नंबर फुल इंटरेस्टिंगवर आता चाललंय आतापर्यंत तरी चाललाय आता गेम्स चालू होणार आहे तर आपण आता गेम्सवरती फोकस करूया आणि भेटूया आता गेम्समध्ये आता बघू कुठल्या गेम्स ऑर्गनाईज केले आपल्या सिनियर हे बघा पे पाणी लाव काही तुला पाणी 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 आय म्हणलं तर वॉटर सेकंड गेम सुरू होत आहे गर्ल्स की गेम सुरू होत आहे काय करतात आहे टीम बी फिटर झालेली आहे आणि टीम सी सेकंड नंबर करतात आपले सिनियर्स खूपच कष्ट करतात आपल्यासाठी आपली ती सेकंड गेम होती जी कपचं पिरामिड बनवलं होतं त्यात टीम बी जिंकली आणि टीम सी सेकंड आली आणि ज्या आपल्या गर्ल्स होत्या त्या नाही त्या टॉप आहेत त्या टॉपला आहेत त्या अशा छोटी गेम खेळत नाही काय म्हणाल तुम्ही सॉरी ABCD डी टीम जिंकलेली आहे अरे यांचं सेगमा सुरू झालाय जाऊन तिकडं आता एकच ओजी गेम कुठली ओजी गेम आहे संगीत खुर्ची बोलते ओजी गेम हे आता त्यांच्याकडे दुसरं काय नाही आला डोक्यात वाटतं म्हणून ओजी गेम ते हे करतात ओजी गेम खेळवणार आहेत आता हे आम्हाला संगीत खुर्ची खेळवतात बरोबर चला गट क्रमांक 3 निवड झाली चला
पळवायला लागतं. आता काय खरं नाही. आता काय आता प्रसन्न पळावं लागेल. पळल्याशिवाय पर्याय नाही. 100 मीटर 3 वेळा मला आवाज आला पाहिजे. जमले. संपल्यावर का? पळे तर आता रोय. पळ तू पळ. मागचा गडी पळा. पळता कॉलेजमध्ये तुम्ही काही काढायला मिळत नाही. बंद करा की जेव्हा संपल तेव्हा आहे ना. एकत्र या. आता काय आता 4th गेम आपल्या म्हणजे आपल्या गर्ल्स आणि टीचर्सचा रॅम्पॉक सुरू आहे. परी कमॉन. क्रेज. Chocolate. You are so cute. Cutie. Cutie.
सर ॲग्री ॲग्री तो पूरी गैंग निकलती मेरी शाह. तर आपला तन्याला आणि प्रशाला बेस्ट रॅम्प वॉक हा अवॉर्ड भेटलेला आहे. तर आपले मिस फ्रेशर आणि मिस्टर फ्रेशर नेहा आणि आपल्या साईची जोडी झालेली आहे. मोबाईल नंतर वापर. इथे क्लिकले बाहेर येतो माहिती का. तिथं जाऊन काय विचार तिचा आवाज येणार ना. हॅलो, मी म्हणत असाल ही क्लिप कुठून आली अचानक. तर आज फ्रेशर संपून दुसरा दिवस आहे. फ्रेशर संपल्यानंतर मी अमरदा म्हणजे बाकी आमचा ग्रुप जो होता बर्गर खायला गेलो होतो आम्ही मॅगडीला. तिथून जरा फूड डोनेट करायला गेलो होतो आणि तिथून डायरेक्ट घरी गेलो होतो. खूप थकलो होतो त्यामुळं एंडिंग करायची तर राहिलीच होती. मोबाईल चेकच केला नव्हता. तिथून डायरेक्ट गुड नाईट झोपलो होतो तिथून. फ्रेशर्सबद्दल सांगायला गेलं तर खूप खूप थँक्यू अमरदा आणि पूर्ण सिनियर्स प्लस फॅकल्टी. आमचा इव्हेंट खूप रिस्ट्रिक्शनमध्ये घेतला होता. जरा इश्यूज होते त्यामुळं आम्हाला जरा रिस्ट्रिक्शन होते, पण सगळं मॅनेज करून फॅकल्टीनी आणि आपल्या सिनियर्सनी खूप भारी मॅनेजमेंट केलं. हां, आणि आपला व्लॉग नव्हता, आपली अख्खी डॉक्युमेंटरी होती. मी जरा फ्रेशर्स आमचं होतं म्हणून मी जरा एन्जॉयकडे जास्त फोकस केला होता. कॉन्टेंट जरा काढताना जरा हलगर्जीपणा झाला होता, त्यासाठी सॉरी. पण जर तुम्हाला माझी POV जर आवडलीच असणार, POV मी दिली, पण जर तुम्हाला अजून वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं असेल तर आपल्या इशादीच्या चॅनलची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. प्लस आपल्या पारदादाने जर ब्लॉग टाकला तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, ती नक्की चेकआउट करा. त्यांचा POV बघा, त्यांच्या दृष्टिकोनातनं आमचा फ्रेशर कसा झाला ते बघा. आणि हा व्लॉग डॉक्युमेंटरी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एन्जॉय करा. आता भेटूया आपण दिवाळीत. बाय बाय.